खंड्या खंड्याचा अजून काही तपास लागलेला नाही आहे. आम्ही सगळे मिळून शोधतोय खंड्याला. तो नाही सापडलाय अजून, पण तोही सापडेल तोही. पण हां, तू काही काळजी करू नकोस. राजकुमारचा काही तपास लागला ना, मी तुला लगेच कळवेन. ये तू. ठीक आहे. एक मिनिट. तिकडे कोण आहे? कोणी आहे का? कुठे? तिथे नाही नाही, कोणी नाही. मार्क, जस्ट चेक. मांजर वगैरे आली असेल. नाही, कोणीतरी आहे. नाही 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 नाही. राजकुमार बद्दल काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला किंवा काही कळलं तर मला कळवाल, किंवा त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तरी प्लीज मला लगेच अपडेट करा. येस येस येस, ऑफकोर्स मी तुला कळवते. मी तुला चहा कॉफीसाठी विचारलं असतं, पण सॉरी, मला एका मीटिंगला अर्जंट निघायचं आहे मोनिका. हां, ये तू, भेटू. मार्क, मी सांगितलं होतं याला इथं ठेवायचं नाहीये. का ठेवलंस? मला राजकुमारने सांगितलं, त्यांना सतत येता जाता भेटता यावं म्हणून. राजकुमार कोण आहे? हा, हु इज युअर बॉस? मी की राजकुमार? सॉरी मॅम. आता या मोनिकालाही संशय आलाय. नाही 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 नाही, याला इथून हलवलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. क्विक. ओके मॅम. उपरी माझ्या डोक्यात ना एक प्लॅन असतो. कुठल्या गडावर जायचं आता? अहो ते नाही हो, त्यांचा कार्यक्रम परवा दिवशी रात्री असतो ना, आणि माझी परीक्षा पण परवा दिवशीच असते, आणि माझा पेपर दुपारीच संपेल म्हणतो मी. मग तुम्ही गाडी काढा, 5 वगैरे टाका, मस्त पैकी पंढरपूरला जाऊया. त्यांना सांगायचं सुद्धा नाही, सरप्राईज द्यायचं. पंढरपूर कुठे असतं माहितीये तुला? हो माहिती आहे ना. कुठे? पुण्याच्या पुढे पंढरपूर. अहो सुपर हिरो, तुम्ही तर सुपर हिरो असताना तुम्ही काय करू शकता. पंढरपूरला जायचं, सरप्राईज द्यायचं. आयडिया चांगली आहे. जाऊ आपण सरप्राईज द्यायला. हॅलो हॅलो तिलोत्तमा, माझ्या सांगण्याचा काही विचार केलायस की नाही? माझ्याकडे ना भैरवी दुसरा काहीच पर्याय नाहीये. कारण भूतकाळात तू माझ्याशी, माझ्या कुटुंबाशी एवढी वाईट वागलीयस की आता माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. तेव्हा आता तुला स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागेल. तिलोत्तमा, मला ना जगात इतर कशाही पेक्षा जास्त महत्वाची तुझी आणि माझी मैत्री वाटते, आणि ती मला कुठल्याच परिस्थितीत गमवायची नाहीये. तू सांग मला, मी असं काय करू की जेणेकरून तुझा माझ्यावर परत विश्वास बसेल? सांग ना तिलोत्तमा, तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. ठीक आहे, मग नीट ऐक. यंदा वारीमध्ये अंध मुलांसाठी एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेलाय, आणि त्यासाठी सावलीने तिच्या गुरुकुलातर्फे ॲप्लिकेशन सुद्धा दिलंय. व्हॉट? म्हणजे यावेळेस सावली वारीत गाणार आहे? नाही, ती नाही गाणार आहे. तिची शिष्या ओवी वारीत गाणार आहे. तुझ्याकडे एक काम मी देऊ शकते. सावली ओवीला घेऊन पंढरपूरला जाणार आहे. तुझे वरपर्यंत अजूनही इथे कॉन्टॅक्ट्स आहेत का ग? की अमेरिकेला गेल्यानंतर सगळे कॉन्टॅक्ट संपलेत तुझे? तुला काय वाटलं तिलोत्तमा, मी अमेरिकेत गेले म्हणजे आता माझे पंख छाटले गेले? नाही, उलट आता अमेरिकेत जाऊन ही भैरवी वझे किती पटीने अजून ताकदवान झाली आहे ना, तुला त्याचा अंदाजच नाहीये. काय एक मामुलीचं कॉन्ट्रॅक्टच आहे ना. झालं तर मग ते कॉन्ट्रॅक्ट कुणी काढलंय आणि कुणाचं आहे ते मला 5 मिनिटात कळेल. गुड. आता नीट लक्ष देऊन ऐक. हे कॉन्ट्रॅक्ट सावलीला मिळता कामा नये. ते कॉन्ट्रॅक्ट इधर तुला किंवा तुझ्या कुठल्याही माणसाला मिळू देत. सावलीला हरलेलं बघायचंय मला. ही तुझी परीक्षा आहे असं समज. जर का या परीक्षेत तू पास झालीस
तर मग मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवेन, नाहीतर नाही. तिलोत्तमा, हे काम तर भैरवीच्या डाव्या हाताचं मळ आहे. ते कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळेल. सावलीच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सला कचऱ्याची टोपली कशी दाखवायची ना, ते माझ्यावर सोड. हा, पण काम झाल्यानंतर तू दिलेला शब्द विसरू नकोस. बाय. हो बाबा, हो, ते टेंडर उद्या दुपारी 2 वाजता ओपन होणार आहे. खरं सांगू, मला वाटतंय ते टेंडर आपल्यालाच मिळणार. टेंडर ओपन झालं तर मिळेल ना. माई, तुम्ही? माई, किती छान वाटतं तुझ्या तोंडून ऐकायला. शेवटी संस्कार बोलतात. काय काम आहे तुमचं? काम? सावली, तुला विसर पडलाय का? मी तुला जुगलबंदीचं आव्हान दिलं होतं, त्यावर अजून तू काहीच रिॲक्शन दिली नाहीयेस. शांत राहून स्वतःला विजयी घोषित केलंयस का? मला कोणत्याही आव्हानांची गरज वाटत नाही माई. माझं काम, माझी कला हीच माझी उत्तर आहेत. मग मान्य कर ना, हार मानलीयस म्हणून. हरवलं मी तुम्हाला होतं माई. विसरलात का? मी कधी हरलेली नाहीये. एनिवे, तू ते अंध मुलांच्या कार्यक्रमासाठी टेंडर भरलं होतंस, ते पटकन मागे घे. आता 8 वाजलेत. टेंडर मागे घेण्याची वेळ 9 वाजेपर्यंत आहे. पटकन टेंडर मागे घेऊन टाकायचंस, कळलं? माई, तुम्ही माझ्या गुरु आहात म्हणून आत्तापर्यंत गप्प होते मी. आजही तुमचा आदर करतेच मी, पण आता माझ्या संयमाची शेवटची कसोटी. इथून पुढे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या कामात अडथळा आणणं बंद करा. अडथळा? आता तर तुझी वाट लावल्याशिवाय तुझी वाटच सोडणार नाहीये मी, सावली. माहिती होतं तू असाच आडमुठेपणा करणार आणि टेंडर मागे घेणार नाहीस, म्हणून त्याची सोय मी आधीच करून ठेवली आहे. गुरु आहे मी शेवटी तुझी. तुझ्या 2 पावलं पुढेच असणार आहे. हे टेंडर तुला कधीच मिळणार नाही, सावली. आय प्रॉमिस यू. टुंग टुंग टुंग. थांब, दे इकडे दे. बाबा, मला सांग, पंढरपूरला जायला किती वेळ लागतो? लागतो थोडा वेळ. म्हणजे बाबा, तिथं खूप माणसं येणार का? मी स्टेजवर गाणं गात असेन तेव्हा तिथे खूप गर्दी होणार का? बाबा, तू पण ये ना प्लीज. तू आला की मला थोडीशी तिथे किंमत मिळते. हिम्मत म्हणायचंय का तुला? हा, तेच ते. कसं तेच ते? हिम्मत आणि किंमत वेगळं असतं. आणि थांब ना जरा, टेंडर तर मिळू दे. तू म्हणजे पंढरपूरच्या स्टेजवर जाऊन नाचायलाच लागलीस. बाबा, टेंडर आपल्यालाच मिळणार. एवढी कशी काय खात्री तुला? अभिने मला सांगितले की टेंडर आपणच जिंकणार. अबीरने? हा. मला असं वाटतं काही दिवसानंतर अबीर जगन्नाथजींसारखं भविष्य लिहायला लागणार आहे. तू सारखा अभिला चिडवत असतोस. चिडवणार मी अबीरला?